श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन। धुळ्यातील तनिष्का जैन व तन्वी खैरनार यांची फॉर एव्हर ग्रँड फायनल सीझन 500 मिस टीन इंडिया या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी निवड। कर्ले येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाची सैन्य दलात निवड। गावात आगमन होताच ग्रामस्थांतर्फे जोरदार स्वागत। श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर व दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखा, माजी सैनिक यशस्सिद्धी ग्रुप तसेच आंबेडकरी अनुयायांतर्फे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना देत अभिवादन करण्यात आले। भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखा, माजी सैनिक यशस्सिद्धी ग्रुप तसेच आंबेडकरी अनुयायांतर्फे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना देत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। शहरातील बस स्थानकाजवळील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पूर्णाकृती पुतळ्याजवळ सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत श्रीशरण पंचशील भीमस्मृतीच्या पठणाने बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेश लोंढे, धुळे जिल्हा अध्यक्ष महेंद्र महाले, प्राध्यापक राम जाधव, यशू तायडे, प्रभाकर खंडारे, अशोक सिरसाट, पोपटराव मोहिते, प्रसन्नजीत चव्हाण, भटू वाघ, भानुदास भवरे, लताबाई बागुल, सुहास रामराजे, अनिल केदार, राहुल मोरे, यशोदा सपकाळे, यशोदा बागुल, अरुणा देवरे, संगीता लोंढे, अनिता मैरे, रविकर बागुल, श्याम प्रसाद ऐरे, उत्तरेश्वर गायकवाड, लक्ष्मण दादा खैरनार, बाबाजी ऐरे, विनोद केदार, भरत जाधव, विशाल केदार, सदाशिव शिंदे, देविदास बाविस्कर, राकेश गोलाईत आदी उपस्थित होते। जय भारत, जय महाराष्ट्र। विश्वरत्न भारतरत्न, भारतीय संविधानाचे जनक, भारतीय पैदल सेनेतील परमवीर चक्र पदक तथा युद्ध रणक्षेत्रातील सर्वच पदकांनी सन्मानित शूरवीर रेजिमेंट द महार रेजिमेंटचे प्रणेते निर्माते डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर साहेबांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्ताने यशस्सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे नंदुरबार जिल्हा महारेजिमेंटच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि या पुतळ्यावर आलेल्या सर्व भीम अनुयायांच्या वतीने या ठिकाणी मानवंदना परेड करण्यात आलेली आहे। धन्यवाद। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। आज दिनांक 6 डिसेंबर 2025 आज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले होते। त्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेतर्फे व यशस्सिद्धी ग्रुप, माजी सैनिक या सर्वांच्या वतीने व धुळे शहरातील सर्व तमाम बौद्ध समाजाच्या वतीने व बहुजन समाजाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज 69वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून त्यांना माजी सैनिक यशस्सिद्धी ग्रुपच्या तर्फे मानवंदना देण्यात आली। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेतर्फे या ठिकाणी श्रीशरण पंचशील घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज मानवंदना देण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे व सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सतत चालू राहील यासाठी व सर्वांनी हे कार्य सतत बाबासाहेबांचं कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करण्याची या ठिकाणी शपथ घेतलेली आहे आणि बाबासाहेबांचं कार्य सतत सुरू राहील यासाठी प्रयत्न करू अशी आम्ही सर्वांनी शपथ घेऊन आजचा या ठिकाणी बाबासाहेबांना खरी आदरांजली सर्वांच्या वतीने अर्पण करण्यात आलेली आहे। जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय, जय भारत। धुळे येथील तनिष्का जैन व तन्वी खैरनार यांची फॉर एव्हर ग्रँड फायनल सीझन 5 मिस टीन इंडिया या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। जयपूर येथे 19 ते 21 डिसेंबर दरम्यान
सदर स्पर्धा होणार आहे. धुळे येथील तनिष्का महेंद्र जैन व तन्वी येथील खैरनार यांची फॉरेव्हर ग्रँड फायनल सीझन 5 या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ही भव्य स्पर्धा जी स्टुडिओ येथे 19 ते 21 डिसेंबर दरम्यान जयपूर येथे होणार आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की फॉरेव्हर स्टार इंडिया ही संस्था भव्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करत आहे. मिस टीन इंडिया, मिस इंडिया आणि मिसेस इंडिया या कॅटेगरीत भारत आणि परदेशातील 5,000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑनलाईन ऑडिशन घेतले जाते आणि त्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर स्पर्धकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभवी प्रशिक्षकांकडून ऑनलाईन सेशन घेऊन ट्रेनिंग दिली जाते व त्या दरम्यान स्पर्धकांना वेगवेगळ्या टास्क दिले जातात, जसे की रॅम्प वॉक, टॅलेंट राऊंड, प्रश्न उत्तराचे राऊंड व इतर टास्क उत्तम प्रकारे पूर्ण केल्यानंतर मिस टीन इंडिया या स्पर्धेसाठी आमची महाराष्ट्रातून निवड झालेली आहे. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत आम्ही आपल्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. आपल्या धुळे जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे असे आम्हाला वाटते, असेही त्यांनी सांगितले. 21 डिसेंबर रोजी होणारी फॉरेव्हर ग्रँड फायनल मिस टीन इंडिया टायटल जिंकण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्यात अशी विनंतीही त्यांनी केली आहे. इट मीन्स अ लॉट टू मी. माझं सेशन ॲक्च्युली मी आता करंटली 10th स्टँडर्डमध्ये. माझं नाव तन्वी खैरनार आहे आणि मी सिस्टम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते. मी ॲक्च्युली रजिस्ट्रेशन जानेवारीमध्ये केलं होतं. ते केल्यानंतर भरपूर सारे राऊंड्स झाले, खूप सारे सेशनसुद्धा झाले. त्याच्यामध्ये Q&A सेशन्स होते. नंतर ॲक्च्युली आम्हाला प्रॉपर डाईट फॉलो करायला लावली होती. ते सर्व राऊंड्स होते. नंतर आलं सिटी विनरची कॉम्पिटिशन. त्याच्यामध्ये मी मिस टीन धुळे बनली आणि मला त्याचं क्राऊन वगैरे आलं. त्याच्यामध्ये आम्ही फोटो सेशन केले. नंतर अजून 2-3 राऊंड्स झाले. त्याच्यामध्ये लकीली माझं सिलेक्शन होऊन गेलं आणि मी आता महाराष्ट्राला धुळेला इंटरनॅशनली रिप्रेझेंट करणार आहे ॲट फॉरेव्हर मिस टीन इंडिया 2025. थँक्यू. 3 डिसेंबर टू 21 डिसेंबर आमचा ग्रँड फिनाले होणार आहे. तो राजस्थान जयपूरमध्ये होणार आहे. त्याची प्रिपरेशन आम्ही आता सध्या चालू केली आहे. त्याच्यामध्ये कल्चरल राऊंड होणार आहे. त्याच्यामध्ये आम्हाला ॲक्च्युली आपलं महाराष्ट्राचं एक ट्रेडिशनल आउटफिट आहे तो घालायचा आहे. त्याचं आम्ही आता प्रिपरेशन सुरू केले. सर्व त्यांनी आम्हाला आउटफिट सांगितले की तुम्हाला काय काय घालायचं आहे, काय कसं करायचं आहे. आता आमची त्याचीच प्रिपरेशन चालू आहे आणि त्याच्यासोबतच आमची ऑनलाईन सेशन सुरू आहे. त्याच्यामध्ये ते वॉक कसं इम्प्रूव्ह करायचं, डायटिंग कशी करायची ते सर्व सांगत आहे. असं वाटतंय की मी सेलिब्रिटी इथं बसून इंटरव्ह्यू देते आणि मला खूप प्राऊड आहे की मी माझ्या धुळे शहराला नॅशनली रिप्रेझेंट करणार आहे. मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणार आहे आणि माझं सिलेक्शन मी ऑनलाईन ऑडिशन दिला होता. पहिले मी त्यांच्या वेबसाईटवर गेली, तिथं मी रजिस्ट्रेशन केलं आणि मग मी ऑनलाईन ऑडिशन दिला आणि मग असे स्टेप्स चालत गेले. त्यांचे वेगवेगळे टाईपचे सेशन्स होते, जसं की टॅलेंट राऊंड, Q&A राऊंड, असं वेगवेगळे सेशन्स झाले आणि मग ते सेशन्स मी जसं चांगल्या प्रकारे मी ते सेशन्स पार केले आणि मग मी सिलेक्ट झाली. मग त्यांचं मला रिप्लाय आलं की तुम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणार आहे आणि मला खूप गर्व वाटतंय की मी धुळे शहराला एवढ्या मोठ्या स्टेजवर रिप्रेझेंट आहे. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील शेतकरी कुटुंबातील रामविलास पाटील या तरुणाची सैन्य दलात निवड झाली. रामचे गावात आगमन होताच ग्रामस्थांतर्फे त्याची गावातून ढोल ताशे तसेच डीजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील विलास आत्माराम पाटील यांचा मुलगा राम पाटील याची सैन्य दलात निवड झाली. निवडीनंतर त्याचे गावात आगमन होताच ग्रामस्थांतर्फे त्याची गावातून ढोल ताशे तसेच डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. राम पाटील या कर्ले गावाच्या एका शेतकरी कुटुंबातील मुलाने कठोर परिश्रम करून बेंगलोर येथे भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले. वडिलोपार्जित शेतीची जबाबदारी सांभाळत शिक्षण आणि तयारी या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखत या तरुणाने सैन्य भरतीच्या प्रक्रियेत यश मिळवले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तो जेव्हा प्रथमच आपल्या मूळ गावी परतला तेव्हा ग्रामस्थांतर्फे त्याचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. गावात ढोल ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. नातेवाईक, मित्र, परिवार आणि गावकऱ्यांनी भारतीय तिरंगा हातात घेत त्याचा अभिमानाने सत्कार केला. गावात देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. तरुणाच्या आईवडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. आमच्या घरातील मेहनती मुलाने संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या तरुणाच्या यशामुळे गावातील अनेक युवकांना प्रेरणा मिळेल असा आत्मविश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
भरतीमध्ये जा आणि भरती द्या पूर्ण, पण हिंमत नका सोडा तिथे जाऊन. आज तू काबाड कष्ट करून ट्रेनिंग करून पूर्ण आपल्या गावाला आलेला आहे. तुला याबाबत कसं वाटतंय? बाकी पहिलेपेक्षा आता चांगलं वाटतंय. असं स्वागत पूर्ण कर्ले गावात सर्व मुलांना एकच चांगला संदेश देण्यात येतो की रामने लहानपणापासून त्याचं आईवडिलांचं दिवसरात्र कष्ट करून आईवडिलांना साथ देऊन गाईचं काम, शेतीचं काम, ट्रॅक्टरचं काम करून त्यांनी आर्मीची ट्रेनिंग केली. ट्रेनिंग करता करता खूप परिश्रम घेतलं, अभ्यास केला. अभ्यास करून काही दिवसापूर्वी त्याच्या वडिलांना जायचा. सायंकाळी 7-8 पर्यंत दिवसभर तो बिचारा काम करून, कष्ट करून, व्यायाम करून त्याचा अभ्यास करायचा. रात्री 11-12 वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यास करून आज त्याने त्याचं जी मंजिल आहे किंवा जी अस्तित्व आहे त्यांनी त्याचं घरासाठी पूर्णतः निर्माण केले. पूर्ण विद्यार्थ्यांकडनं, पूर्ण ग्रामस्थांकडनं, पूर्ण ग्रामपंचायतकडनं, पूर्ण मंडळींकडनं तुझं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धुळे शहरातील देवपुरातील जैन कॉलनी येथे श्री रिद्धेश्वर महादेव मंदिर व दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 5 ते 7 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील जैन कॉलनी येथे श्री रिद्धेश्वर महादेव मंदिर व दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी ठीक वाजता मूर्तींची शोभायात्रा काढण्यात आली. शनिवारी सकाळी 8 ते 12 व 4 ते 6 दरम्यान विविध प्रकारच्या पूजा संपन्न झाल्या. रविवारी दुपारी प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल. दुपारी 1 वाजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. आज जैन कॉलनी येथील पुरातन दक्षिणमुखी मारुती मंदिर तसेच नवीन श्री रिद्धेश्वर महादेव मंदिर यांचा भव्य जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आज शिवपरिवाराचं भव्य मिरवणूक सर्व महिला भगिनी, भाविक भक्त, मान्यवर यांच्या उपस्थितीत काढण्यात येत आहे. यामध्ये आमचे मार्गदर्शक, मंदिराचा जो जीर्णोद्धार करण्यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री बापूसाहेब प्रकाशजी जाधव व जाधव परिवार, तसेच शिव परिवारासाठी नानासाहेब शिवाजीराव चौधरी, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी आणि आमचे काका आदरणीय दादा भाऊकोर यांचं सर्वांचं सहकार्य व योगदान लाभलं आहे. तसेच दिनांक 6 डिसेंबर 2025 म्हणजे वार शनिवार रोजी उद्या प्राणप्रतिष्ठेचं पूर्ण दिवसभर पूजा होम हवन चालणार आहे आणि दिनांक 7 डिसेंबर 2025 वार रविवार रोजी प्राणप्रतिष्ठेच्या पूजेचं समाप्ती होऊन दुपारी 1 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच आमचे काका भरत पाटील यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी योगदान लाभलेलं आहे. तरी दक्षिणमुखी मारुती जैन मित्रमंडळातर्फे सर्व भाविक भक्तांना नम्र आवाहन करतो की त्यांनी या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन. धुळ्यातील तनिष्का जैन व तन्वी खैरनार यांची फॉर एव्हर ग्रँड फायनल सीझन 500 मिस टीन इंडिया या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी निवड. कर्ले येथील शेतकरी कुटुंबातील तरुणाची सैन्य दलात निवड. गावात आगमन होताच ग्रामस्थांतर्फे जोरदार स्वागत. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर व दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.